ठीक आहे. ठीक आहे मामाजी. हो. पाया पडते हा. हो पण या लवकर वापस या. आता लहान पोराबरोबर जर मी नाही बोललो तर माझा पोरगा रडत जाईन आणि रस्त्यानं पडत जाईन. नाही दादा, त्याला समजवल्याशिवाय मी जाणार नाही. नाही, त्याच्याशी बोलतो. आता तो काय करते आता तुम्ही बघा. त्याची किती अक्कल आहे, किती बुद्धी आहे. तो पोरगा काय करते बघा. दिन्या बाबा, मी पंढरपूरला चाललो मा बापा. हा, मला अगोदरच माहित होतं तू उत्तर का निघणार आहे म्हणून. तू येतेस माझ्या बरोबर. हा, नेलं असतं तुले. पण मी वारकरी पंथाचे लोक चालल्यात दादा. पैदलची वारी आहे, मोटार गाडीने नाही चाललो मा बापा. पैदलची वारी आहे. कमीत कमी 2 महिने लागतील जाण्याकरता. महिना दीड महिना. अरे हो ना मा बापा, मा बरोबर चालणं. पण तू पैदल चालशील का त्या लोकाई बरोबर? मा खांद्यावर बसशील. मग आपलं पंढरपूर येतच होऊन जाईन. मी तर मरूनच जाईन मा खांद्यावर बसशील तर. दादा अशी टेर नको करू मा. आपण का करू, मला येऊ दे अगोदर. मग आपण एखादी गाडी करू. मग वहिनील्या आणि भावाले आपण धरू आणि आपण 4घही लोक गाडी करून जाऊ. नाही बापा, तू नको येऊ मा. तू नको येऊ. नाही बाबा, नको येऊ. नको जाऊ सोडून बाबा तू. निराधार दिन्या, तुले कोण अक्कल सांगितली रे एवढी का मी निराधाराव म्हणून? नाही दादा, नाही मा. असे शब्द बोलून आपल्या बापाले रडवू नको रे दिन्या. अरे जोपर्यंत तुझा बाप आहे, तुझी वहिनी आहे, तुझा भाऊ आहे आणि तू स्वतःले निराधार म्हणून राहिला. नाही दादा, मी काही केलं असन, लोकाची रोज मजुरी केली असन, वावरा शेतामध्ये काम केलं असन, पण तुला मी माझ्या घर सोडून कोणाच्या घरी जेवायला नाही पाठवलं. कोणाच्या घरी भीक नाही मागू दिली तिने. आणि मी जोपर्यंत आहो तोपर्यंत तुले मी कुठंच जाऊ देणार नाही. मी तुले आपल्या हातानं पोसीन, आपल्या हातानं जेवण चारीन. नाही मा, असं कमजोर नाही समजायचं आणि असं रडवायचं नाही मा. माझ्या बरोबर येतेस. आता या पोराले कसं मानव बाबा. आता याची भाषा मला बोला लागन. याच्या भाषेत बोलल्याशिवाय हा काही समजणार नाही. दिन्या, तू माझ्या संग येते का? हा ठीक आहे, तू चाल माझ्या बरोबर चाल. पाय रे बाबा, आपल्या गावच्या बाया मोठ्या खराब आहे आणि आपण गेल्याच्या बाद
आपल्या गावच्या बाया आपल्या घरी येतील आणि वहिनीले मारतीन आणि वहिनीले मारल्याच्या बाद वहिनी आपल्या आईच्या घरी उठून पडन आणि मग तुले न मला जेवाले कोण देईन. वहिनी गेला नाही पाहिजे. वहिनी गेली नाही पाहिजे. वहिनी पडाली का तू बी उपाशी न मी बी उपाशी. नाही बाबा मग घाली नाही. वा रे मा बापू वा. वा रे वा 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 बेटा. बायाला येऊ नाही द्यायचं. नाही बाबा. आणि बायाला आल्या बाया कधी आल्या मग तू का करशील. आल्या ना बाया. हो. त्याला डचून देईन. आणि ढसून पडायचं. डचून देईन. वारे वारे वा वारे वा. त्या बायाला ढसून पडायचं. हा नाही बाबा घाली नाही. आणि वहिनीले म्हणाचं घराच्या बाहेर जाऊ नका. हा आणि तू बी घरी राहायचो. घाली नाही. तू बी कोण जाजो नको. लवकर येशील का. येतो मा येतो लवकर येतो. येतो 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 लवकर येतो. येतो मा येतो येतो. जमा 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 जा. लवकर येतो ना. येतो येतो जमा जा. मोठ्या मुश्किलनं सांभाळलं बाबा. त्याची भाषा मला समजते. हा पोरगा कसा ऐकन हे मला चांगल्या रीतीनं माहीत आहे. मी लहानपणापासून शिकून घेतलं. याच्यामध्ये कोणते गुण भरले आहेत त्याला. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड द्वार देवा आता उघड द्वार देवा उघड द्वार देवा आता उघड द्वार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. उघड द्वार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड द्वार देवा आता उघड द्वार देवा उघड द्वार देवा आता उघड द्वार देवा उडाणायची उडाण. बाप निघाला तीर्थ कराया हो. अरे बाप निघाला बापा तीर्थ कराया. सर्व वडिलाच्या आपणती पाया. म्हणे लवकर येता आम्हा भेटाया. जानंदान 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 हो 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 हो. ज्ञानेश्वरजी हजारे पडसोडीवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पाटे धन्यवाद. वाचविण्या बाबा मोठ्या भावाला. वाचविण्या बाबा मोठ्या भावाला आणि अंतिम समयाला बापा लहान भाऊ आला. दिला आपला प्राण हो 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 हो. सासरा तीर्थाले गेला. सुनले वाटलं देवा
एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर ठेवली माझ्या सासऱ्यानं. आता ही जबाबदारी माझ्यानं होईल का नाही होईल, होईल का नाही होईल विचार पडला. काही हरकत नाही, सासऱ्यानं सांगितलं तसं करूनच पाहतो, करूनच पाहतो. म्हणून ते बाई त्या देराले कशी सांभाळते बघा. काय म्हणते ते बाई, सासरा गेला बापा तीर्थयात्रेसी, सासरा गेला तीर्थयात्रेसी, शिलाबाई करे विचार मनासी, नवरा माझा जातो नोकरी करण्यासी, रोज शाळेला, रोज शाळेला जिरजी, रोज शाळेला, रोज शाळेला, रोज शाळेला, रोज शाळेला जिरजी, रोज शाळेला, रोज शाळेला होती. आता नवरा माझा शाळेमध्ये जाईन आणि माझा देर हा दिन्या ह्या खेळायला जाईन, आणि खेळायला गेल्याच्या बाद याले कशी पाहिन. देर असाच पंग राहील, देर असाच पंग राहील, आणि कुठेही जाईल आणि कुठे याला पाहिल, हरदम याला, हरदम याला दिरजी, हरदम हरदम याला, हरदम याला दिरजी, सासऱ्यानं म्हणलं का आपला पोरगा समजो मा, तू त्याची आई बनजो आणि तो तुझा मुलगा समजो. मग त्या बाईनं काय केलं, देराचा बापा करुणा लोभ लाड, देराचा बापा करुणा लोभ लाड, मुला सारखा करुणा सांभाळ, आईचे प्रेम देऊन तात्काळ, वागवे त्याला, वागवे त्याला दिरजी, वागवे त्याला, वागवे त्याला दिरजी, तो तिच्या शिवाय राहे ना, झाला तिच्या अंगावर, अंगावरचा केला. तो तिच्या शिवाय राहे ना, कुठे जाये ना, बापा कधी जेवे ना, सोडून तिला, सोडून तिला दिरजी, सोडून तिला, सोडून तिला दिरजी. काय करावं बाई, अख्खा घर शोधून काढली पण यांचा काही पता नाही मला. माझ्या मामाजींनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. 18 वर्षाचा आहे बाई माझा देर, पण त्याच्या डोक्यामध्ये बुद्धी अगदी लहान मुलासारखी. काय करावं बाई, मोठा मुलगा गेला घरी वापस येते, पण या मी लहानच्या लेकराला पाहू तरी कुठं. अख्खा घर शोधून काढली. बाहेर जाते बाई आणि विचारते कोणाला तरी, काकू आमचा दिनेश दिसला का जी तुम्हाला? नाही दिसला? अगं बाई इकडेच तरी त्यांनी दिसला मला तो मगाशी. कुठे गेला असेल हा? काकाजी, अजी आमचा दिनेश दिसला का जी तुम्हाला? नाही दिसला? अरे यार मी श्रीमाननीय नामदेवरावजी खडतकर, हळदगाव, नामदेवरावजी खडतकर हळदगाववाले यांच्याकडून भाऊसाहेब आज 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतत नाम लाख लाख धन्यवाद. शाहीर बाबनरावजी चौरकर परसोडीवाले दुर्रा पार्टी यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य काय माहित बाई कोणत्या मुलासोबत गेला ना, कुठे नाही. येऊदी आला मी नाही याची खबरच घेते आज. अगं दिसला का गं आमचा दिनेश? नाही दिसला? मा कुठे बघू मी आला? हा कुठे गेला असेल? मी कुठेतरी शोधून आणू याला, मला काही समजत नाही बाई. कुठे गेला असेल दिनेश? दिनेश, अजी दिनेश आला तुम्ही? बाप्पा
हे काय तुमचं लहान मुलासारखं वागणं? तुम्ही लहान राहिले का आता? ते बोट काढा बरं आधी तोंडामधून. आई 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 बाबा आई आई हो आई आहे मी तुमची. इकडे बघा ते बोट काढा, असं करायचं नाही. मी आई नाही का तुमची? माझं ऐकणार नाही का? आई आई आहे ना? कुठे गेले होते तुम्ही? गलावून ग्राउंडवर? गलावून म्हणजे मुलांसोबत खेळायला? जे खेळवलं हे बघा फक्त खेळायलाच जायचं, बाकीची कामं करायची नाही बरं का? हं? तुम्ही काही दारू तुम्ही काही खरा वगैरे खाता का? काय खाल्ला नाही खाऊ चुलूट 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 खाल्ला नाही म्हणजे चुलूट तंबाखू? हे बघा हे असे नशापाणी करायचं नाही, मी पहिलेच सांगते. मी आई आहे ना तुमची, माझं ऐकणार नाही का तुम्ही? दिनेश इकडे बघा, मी आई नाही का तुमची? हं? तुम्हाला भूक लागली तर जेवण कोण देणार तुम्हाला? आई आईच देणार ना? हं? तुम्हाला गोड गोड खायला कोण देणार? नाही गोल नाही खाऊ गोल नाही खाऊ काहून काय होते गोड खाल्याने? गोल नाही खाऊ गोल खाल्ल्यानं हागू येते बरं तुम्ही म्हणाल ते पदार्थ मी तुम्हाला बनवून देणार, समजलं ना? पण हे बघा तुम्ही इकडे तिकडे बाहेर फिरायला जायचं नाही, आणि तुम्ही जर माझी गोष्ट ऐकली नाही तर मी हा घर सोडून चालली जाईन. बरं कधी नाही जेवायची घली लाईन नाही जाल ना? घली लाईन आई आई ना आई आई नाही का मी तुमची? हं? आई ना, मग माझी गोष्ट ऐकणार ना तुम्ही बापूजी? आई आई बाबा घली आई बाबा घली हो. वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजीन मी मुला परी, तुम्हा समजीन मी मुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजेल मी तुला परी, तुम्हा समजेल मी तुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजीन मी मुला परी, तुम्हा समजीन मी मुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजेल मी तुला परी, तुम्हा समजेल मी तुला परी. दिनेश आई आहे ना मी तुमची, आई बाबा मग माझी गोष्ट ऐकणार ना तुम्ही? हे बघा तुमचं मी छान सांभाळ करणार. सोडून गेली तुम्हा तुमची आई, तुम्हाला कधी मी भुलणार नाही. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सेवा करीन जन्म भरी, सेवा करीन जन्म भरी, तुम्हा समजीन मी मुला परी, तुम्हा समजीन मी मुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजेल मी तुला परी, तुम्हा समजेल मी तुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजीन मी मुला परी, तुम्हा समजीन मी मुला परी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजेल मी तुला परी, तुम्हा समजेल मी तुला परी. दिनेश हे बघा हे तोंडामध्ये बोट टाकायचं नाही. तुम्ही आता मोठे नाही झाले का? नाही टाकणार ना? आई हो आईच आहे मी तुमची. तुम्ही जरा अपंग राहिले नसते, मुला परी तुम्हाला पाहिले नसते. तुम्ही जरा बंगाराने नजरे, मुलापरी तुम्हा पाहले नसते. तुम्ही जरा अपंग राहिले नसते, मुला परी तुम्हा
परी. वरी आहे भिकुमाची गाणी, वरी आहे भिकुमाची गाणी. घुमा चमकला भिकुला परी, घुमा चमकला भिकुला परी. बहिणी आहे मी तुमची खरी, बहिणी आहे मी तुमची खरी. तुम्हा समजेन मी मोला परी, तुम्हा समजेन मी मोला परी. वरी आहे भिकुमाची गाणी, वरी आहे भिकुमाची गाणी. घुमा चमकला भिकुला परी, घुमा चमकला भिकुला परी. सोजा मुन्ना सोजा, लाल पलंग पे झोपलीच वाटते. सोजा सोजा ए शिला, दिनेश अरे शिला, उठा. तुमचे आले का तुम्ही? उठा उठा, तुमचे दादा आले. दिनेश. झोपलेत ए दिनेश, बघा. हा? खेळवता खेळवता झोपूनच गेलाय. बर झोपू दे झोपू दे. हॅलो दिनेश दिनेश. उठा ना. अरे बापा गाढ झोपत आहे. इकडे इकडे. तुमचे भाऊ आले. ए दिनेश, जागा हो जागा हो, उठवा जागा त्याला. हो मा. हॅलो हा झोपला होता. बरं जेवण वगैरे केलं का? आईने चालून दिलं, आईनं चारून दिलं आईने चालून दिलं. आणि म्हणून ते झोपले. आपलं जेवण केल्याबरोबर तुला झोप आली आहे ना. अरे जागा हो. हा हा थांब. आई बाबा, हा हा आई. एक मिनिट. तू एक काम कर आता. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघशील का नाही. तू आता ग्राउंड कडे जा. गलावलं, हा जा ग्राउंड कडे. शेलावले, हा खेळाले जा ग्राउंड. तुझे दोस्त मित्र असतील. लावले. हा लवकर यायचं, वेळ करायचा नाही. हा जा 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 जा. शिला, अगं शिला. आलेत का तुम्ही? हा आलो ना. बरं झालं आले तर. आज मी काय सांगू गंमत तुम्हाला. आजचा दिवस ना माझा मस्त मजेमध्ये गेला. हो दिवस चांगला गेलाच असल. हो ना. मी बघितलंच ना दिवस चांगला गेला म्हणून. अहो मस्त खेळलो आम्ही दोघे, मस्त मजा केली. जेवण चारलं मी त्यांना आणि झोपूनच गेले बघा अगदी माझ्या कुशीमध्ये. दिनेशला तुने कुशीमध्ये झोपवलं म्हणजे तू अंगाई घालून. मी त्यांना अंगाई घालून हा. अगदी माझ्या लेकरागत मी त्याला कुशीमध्ये झोपवलं. प्रेमानं लाडानं. हो प्रेमाने लाडानी. लाड किती वर्षाच्या मुलाचा केला जाते? किती वर्षाचा म्हणजे? हो किती वर्षाच्या मुलाचा लाड केला जाते म्हटलं. अहो लहान मुलांचं, 3-4 वर्षाच्या मुलाचं. बरोबर आहे ना. हो ना. मग माझा भाऊ किती वर्षाचा आहे? ते तर 18 वर्षाचे आहे तो. 18 वर्षाचा मुलाचा लाड केल्या जाते का? तू लाड करून नाही राहिली, लक्षात ठेव. तू लाड नाही करून राहिली, तू प्रेम करून राहिली. काय मी डोळ्यानं बघितल्याच्या नंतर उंच आवाजामध्ये बोलायचं नाही, लक्षात ठेव. तुम्ही काय बोलता हो वेड्यासारखे? मी डोळ्यानं बघितलं ना. मी त्या मुलासोबत प्रेम करून राहिली. बरोबर आहे, मी डोळ्यानं पाहिलं. आणि तू लाड नाही करून राहिली, तू प्रेम करून राहिली. मी हमखास सांगतो. हे बघा तुम्ही काय बोलून राहिले याचं भान तरी आहे का मला तुम्हाला? सगळं भान आहे. हा? मला काय असं तसं समजते का तू? अहो मी त्याला आपल्या मुलासारखी समजते. त्याला मी खेळवून राहिली, झोपवून राहिली, तर तुम्ही मला म्हणता प्रेम करून राहिली म्हणून. काही 4 दिवारीच्या अंदर गोष्ट आहे, लक्षात ठेव. आणि याच्यानंतर कधी का मला असं दिसलं तर माझ्याहून वाईट नाही. त्यानं जरी का जेवण मागितलं, दुरून जेवण द्यावाचं. त्यानं जरी का पाणी मागितलं, त्याला दुरून पाणी द्यायचं, लक्षात ठेव. अहो पण तुम्ही काय बोलून राहिले मी समजते का बरोबर बोलून तुम्हाला? राहिलो. मी का अशी वागू? मला मामाजीने जी जबाबदारी सोपवून राहिली ती जबाबदारी मी करून राहिली आणि तुम्ही म्हणताय मला अशा पद्धतीची जबाबदारी नसते राहत. त्याला काहीतरी पडदा ठेवायला पाहिजे होता. हे बघा तुमचा असम्मान कमी प्रेमाचे असाल म्हणून मला वाटलं नव्हतं. काय तुमचे विचार आहेत तर तुम्हाला काही समजते का मी काय करून राहिले? आपल्या धर्म पत्नीवर तुम्ही शक करून राहिले. शक नाही, मी डोळ्यानं पाहिलं म्हणून मी बोलून राहिलो. बघ वेळ झाला, माझा ड्युटीचा वेळ झाला. माझी तयारी करून दे, मला ड्युटीवर जाऊ दे. समजलो. बरं बरं काही हरकत नाही. दुसऱ्यांदा जर कधींचित अशी चारित्र्यावर दिसलं, तुझे गुणधर्म अशा प्रकारचे दिसले, नंतर मी सांगेल. मी ड्युटीवर जातो, नंतर पाहतो.
आपण म्हणतो की अडाणी लोक काही करतात आणि शिकलेले लोक पहा काय करून राहिले. हे तर अडाण्यापेक्षा अडाणी वाटून राहिलं. D.Ed झाला, B.Ed झाला, मास्टर झाला, बायकोला काय म्हणते, भाऊ किती वर्षाचा आहे, 18 वर्षाचा. 18 वर्षाच्या पोराशी लाड नाही केले जात, प्रेम केले जाते. पण त्या मूर्खाले हे माहित नाही का या 18 वर्षाच्या पोराची अक्कल किती आहे. त्याच्या बापानं तर सांगितलं समजावून का 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या पोराची त्याला अक्कल आहे, त्याला बुद्धीची नाही आहे. आणि म्हणून सासऱ्यानं म्हटलं का बेटा आपला पोरगा समज आणि आपला पोरगा समजून त्याचा लाड कर. काय वाईट केलं त्या पोरीनं? सासऱ्यानं म्हटलं तसंच करून राहिली ना. पण याच्या मनामध्ये पाप आलं, पाप आलं. आणि तिले म्हणते खबरदार कधी त्याच्या अंगाले हात लावलास तर सगळं दुरून दे. आणि याच्या बाद कधी मला पुन्हा तर पाहायला असं मिळालं आणि तुनं जर त्याच्या अंगाले हात लावला तर मासारखा खराब नाही. पोरगी काय करन, ते काय करन, आता कशी करन? बरोबर आहे. तिला विचार पडला का पुन्हा जरी मी जर माझ्या देराला जेऊ चारीन, पुन्हा मा देराच्या जवळ जाईन आणि यानं कधी पाहिलं तर ह्या माय हात पाय तोडून टाकन, ह्या मला माझा जीव बी घेऊन टाकन. तिला धाक पडला. मग आता ते आपला जीव वाचवन ना, ते आपला जीव वाचवन. म्हणून ते काही त्याला जीव देत नाही आणि त्याला जवळ येऊ देत नाही. पण भाऊ गेला ग्राउंडमध्ये फिराले, यानंच म्हटलं का ग्राउंडवर जा मग येजो. आता त्याला काही माहीत नाही का माझ्या भावानं मनाई केली माझ्या वहिनीला बोलायची, त्याला काही माहीत नाही. आणि तो तिच्या अंगावरचा आहे, तो येईन ना तिले झोमन, तिले पकडन आणि जेवाले मागन. पण ते त्याला जेवाले देणार नाही. नाही ते त्याला जेवा तिनं मग खास म्हटलं का जा मला का करायचं आहे, तुझा भाऊ मरे नाही तर कुठं जाय, पण मी नाही देणार तुझ्या भावाला जेवायला आत. पण तो पागल पोरगा तो तर आपली माय समजून राहिला ना का, त्यानं तर मा म्हणलं तिला मा, आणि तो तिला विसरणार नाही. तो येईन आता हिंडून फिरू. प्रफुलच्या मनात बापा वाढला शक. शकाची बिमारी मोठी खराब आहे मा बापो. आणि ह्या शकाच्या मारल्यानं कितीतरी माझ्या माता मावल्या मातीचा तेल घेऊन पेटल्या, किती माझ्या बांधवांनी फाशी लागून आत्महत्या केली. शकाची बिमारी याला दवाईच नाही आहे. म्हणून मावल्यांनो हे शकाची बिमारी आपल्या घरामध्ये आणू नका आणि कोणी शक करू नका. हे बिमारी खराब आहे. आता बघा ह्या शकाच्या बिमारीपायी काय काय होते, त्या अपंग पोराचं काय होते आता मी तुम्हाला दाखवतो काय होते बघा. प्रफुलच्या मनात बापा वाढला शक, मने माझ्या भावाशी एवढं प्रेम पक्क, तेव्हा बायकोला बोले तो छक्क. रागलही आला, रागलही आला दिरे दिदी, रागलही आला, रागलही आला दिरे दिदी, रागलही आला, रागलही आला दिरे. त्यानं धमकी दिली, हे असं चालणार नाही, याच्या पुढे मी माझ्या डोळ्यांनी हे नाही पाहणार, आणि जर हे मला दिसलं तर मी हातपाय तोडून टाकीन. हे असं चालणार नाही, आणि बायको आहेस माही, आणि करशील काही, पटणार नाही मला, पटणार नाही मला जिराजी, पटणार नाही मला, पटणार नाही मला दिरे. पटणार
जिर 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 पडणार नाही मला जिरवत. आता तो देर ग्राउंडवर खेळायला गेला आणि खेळून आल्याच्या बाद तो काय करते बघा. काय करावं बाई, काही समजत नाही मला. मी किती स्वप्न रंगवले होते स्वतःच्या मनामध्ये या घराबद्दल, पण माझा नवरा यांना समजत कसं नाही. जरी त्यांचा भाऊ 18 वर्षाचा असेल, पण त्यांची बुद्धी अगदी लहानच्या मुलासारखी आहे. आणि मी सुद्धा त्यांना लहानच्या बाळागत पाहते, लहानच्या बाळागत सांभाळते. त्यांचा मी प्रेमाने लाड केला, त्यांचा प्रेमाने मी त्यांना जेवू दिला, आपल्या कुशीमध्ये झोपवलं तर काय वाईट केलं मी? नाही. पण माझ्या नवऱ्याला का समजत नाही ही गोष्ट. माझ्या मामाजींनी जे मला सांगितलं तेच मी करून राहिली, लहानच्या बाळागत त्यांना सांभाळून राहिली. पण नाही, माझा नवरा खरंच. काय करू मी? मला काय करायचंय? मी नाही देणार त्यांना जीव, नाही देणार त्यांना मी जीव आणि नाही सांभाळणार. मामाजी येतील तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर मामाजीला हेच देत बसतील. मी नाही सांभाळणार. पतीचा पाऊन विचार, पतीचा पाऊन विचार, घाबरली फार शिलाबाई मनच्या मनी जुरेव, शिलाबाई मनच्या मनी जुरेव. स्वप्न माझे राहिले अधुरे वा, हो दिन दिन हो दीदी. स्वप्न माझे राहिले अधुरे वा, हो जिर जिर हो जीजी. नाही माझ्या अंगी पापरे, अरे हा नाही माझ्या अंगी पाप, आहे मी साप, मनाला वाटत नाही बरे व, मनाला वाटत नाही बरे व. रात दिवस विचार करे माय, हो धीर धीर हो दीदी. रात दिवस विचार करे माय, हो जीर जीर हो जीजी. पतीला कसे समजावू, दुःख कसे दाऊ, डोक्यामध्ये वाईट विचार बरे गा, डोक्यामध्ये वाईट विचार भरे हो. कशी वाटेल खरे खरे माय, हो जीर जीर हो जीजी. कशी वाटेल खरे खरे माय, हो जीर जीर हो जीजी. याच्या पुढे मी नाही सांभाळणार यांना. जसं माझा नवरा म्हणते तसेच करणार मी. आणि मामाजीनी जर मला काही म्हटलं तर सगळं यांचं मी सांगून देणार. नाही करणार मी यांचं सांभाळ याच्यानंतर. काय झालं? बोलू नका माझ्याशी तुम्ही. काय झालं? भूक लागली? जा तिथे ठेवले आहेत गंज. ताट घ्या आणि घेऊन घ्या तुम्ही जेवण. मी काही देणार नाही हो जेवण तुम्हाला.
नका म्हणते ना माझ्याशी. तुम्ही दूर वा तिकडे, माझ्या अंगाजवळ येऊ नका. चालून दे. मी नाही देणार चालू. मा चालून दे ना ओ मा, मला भूक लागली ना. हे बघा, बोल नका माझ्याशी. मी काही चारून देणार नाही आणि जेव देणार नाही. हो, तिने काही केलो का? तिने काय केलं का? मा मला चालून दे ना. ए मा, तिने काही केलं का? हे बघा, तुमच्या दादाला पटत नाही ही गोष्टी. मी नाही करणार हे सगळं. तुम्हाला जेव देणार नाही मी. तुम्ही घेऊन घ्या आपल्या हाताने आणि जेवण करा. तिने काले ढकल ढुकल केलं का? तिने काय बोललो का? नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या मुलासारखा. नको दुरावू वहिनी मला, नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या मुलासारखा. नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या मुलासारखा. नको दुरावू वहिनी मला, आहे तुमच्या मुलासारखा. मुलासारखा, 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 मुलासारखा. नाही विसरणार कधी मी तुम्हा, सुगंध देईन फुलासारखा. नाही विसरणार कधी मी तुम्हा, सुगंध देईन फुलासारखा. मुलासारखा, 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 मुलासारखा. नाही विसरणार कधी मी तुला, सुगंध देईन फुलासारखा. नाही विसरणार कधी मी तुला, सुगंध देईन फुलासारखा. बंदाजी शास्त्रकर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद देत आहे. तरनारात भगवंत अपंग झालो मी, माझा गुन्हा काय? या जगामध्ये माझ्या कोणीच नाही, तुम्हीच बाप आणि तुम्हीच माय. जन्मभर करीन मी पूजा, विसरणार नाही तुमची तारका. जन्मभर करीन मी पूजा, विसरणार नाही तुमचे भावजडी रागवती मला समजून. नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या मुलासारखा. नको दुरावू वहिनी मला, मी आहो तुमच्या मुला. आता मला जेवायला मी काय करू, काय करू? कोटी जाऊ. मी मजबूर आहे. तुमच्या भावाच्या शब्दा खातीर मी काही करू शकत नाही. कोटी जाऊ काय बा, रडू नको. तुमच्या मुलाचे उष्ट मी खाईन, तुमच्या चरणा जवळ मी राहीन. तुमच्या मुलाच्या गोष्ट मी खाईन, तुमच्या
शकत म्हणतो ना मी नाही देऊ शकत. मला द्या मात्र मी नाही म्हणतो ते राव. मला दे ना. अहो, राहू द्या. अहो, मारू नका. अहो, राहू द्या. ए! तुला काय सांगितलं अहो, होतं? त्याला मारू नका कशाला तुम्ही? हे बघा, मारू नका त्याला. ए! तिला मारू. तिला मारू बा. मारू नका. अहो, राहू द्या. अहो, राहू द्या, त्याला मारू नका. माझी माय. ए! काय सांगितलं होतं तुला? काय सांगितलं होतं? तिला मारू. त्या माझ्या तिला मारू. तिला मारू. तिला. त्याला मारू नका. हे बघा, त्याला दिनेश! हे बघा, त्याची कशी हालत झाली. अरे अरे देवा. हे घ्या. सगळं नाटक आहे हे. सगळं नाटक आहे, मला लक्षात आलं हे. काही समजते का नाही तुम्हाला? मला सगळंच कळते. हे नाटक आहे. त्याच्या अंगावर हात उचलून राहिले. उठ मा, उठ रे. रडू नको. चालू बाय. हो हो ठीक आहे. श्री मान्यवर अरुणजी नारनवरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा प्रणाम करीत आहे. चालू उभा होय. उभा होय. चाल, बाबा का बाबा. चाल, उभा. अहो, कशाला मारते त्याला? राहू द्या. हे बघा, त्याला मारू नका. त्याने मारू नाही. तुने मारू का? तिला नको मारू. तिले नाही मारू. नको मारू. याच्यावरून सरळ ओळखाला आलं. मी तुला मारतो तर ते आडवी धावते, आणि तुला हिला मारतो तर तू आडवा धावते. याच्यावरून सिद्ध झालं की खरोखर तुम्ही एकामेकावर प्रेम करता का नाही करा. अरे करते का नाही? काय बोलता तुम्ही हो? करते का नाही? हो का नाही? चाल काय माझ्या बोलता मूर्खासारखे? तू आला हिशोब. तू आला. तिला नको मारू. ती मायने. तू आली माय ना, माझी माय वेगळी आहे का? फुलाल्यावर राग, रागावर भडकली आग. फुलाल्यावर राग राग भडकली आग फुलाल्यावर राग, रागावर भडकली आग. फुलाल्यावर राग राग भडकली आग माझा दादा रे दादा, दादा मारू लागला दोघा जणाला जिरवजी. माझे दादा रे दादा मारू लागला दोघा जणाला होत रे. माझा दादा रे दादा, दादा मारू लागला दोघा जणाला जिरवजी. माझे दादा रे दादा मारू लागला दोघा जणाला होत रे. दोघेही दरदरा रडे, अवरडे हात पाय जोडे. दोघेही दगडाले रे, अवलळे हात पाय जोडे. दरदरा रडे, दोघेही दगडाले रे, अवलळे हात पाय जोडे. माझा दादा रे दादा, दादा तरी ऐकत होता कोणाला जिरवजी. माझे दादा रे दादा तरी एकच होता कोणाले होत रे. माझा दादा रे दादा, दादा तरी ऐकत होता कोणाला जिरवजी. माझे दादा रे दादा माझ्या घरी राहायचं नाही, अव नाही कुठेही जाई. कुठेही नाही. घरी राहायचं नाही, अव नाही कुठेही जाई. माझ्या घरी जायचं नाही, अहो नाही कुठेही जाई. माझ्या दादा रे दादा, दादा हाकलून दिले त्या भावाला जिरवजी. माझे दादा रे दादा हाकलून दिले त्या भावाला होत रे. माझ्या दादा रे दादा, दादा हाकलून दिले भावाला जिरवजी. माझे दादा रे दादा हाकलून दिले त्या भावाला. हवं कोट जाईल वर राहू मला बी हिशोब लावतो. हवं राहू द्या. मी याच्यानंतर अशी नाही करणार वा. याच्यानंतर नाही. मी आता नाही देणार माझ्या त्याला नजरेवर जेवण नाही पाहिजे देणार. नाही. हवं नको मारावं, राहू द्यावं. याचा हिशोब लावतो पहिले. कारभारीवर राहू द्यावं. हे बघा कोट जाईल व तो बिचारा तो त्याला कुठेही समजत जाओ. नाही. राहू द्या. त्याले नको मारावं. झाल्याशी तुले काय घेण नाही, देणार? मी जाऊ देणार नाही त्याला या घरातून. मी राहू देणार नाही. मी जाऊ देणार नाही म्हणते पण ना. मी राहू देईन तेव्हा माझ्या ना मामाजीने सोपवली जबाबदारी मी ते पूर्ण मामाजी करणार. पाच बसून नंतर येईल. नाही हो, मी जाऊ द्या ना व राहू द्या. बिलकुल बाजू. तिला नको मारू. मारू नाही दिले. जातो जातो नको मारू. चल हे घे झोडी घे हे. माय लोक मारू. जातो. मा बापाला तू राहू दे ना का. कोणाला थोडी? बापाला तू राहू दे. बापाला ये थोडी तर दूर आहे, पण 2 मिनिट मान नजरेच्या सामने पाहिजे नाही.
हे कटोरं घे, चाल जा कुठेही जा, चाल जा कुठेही जा, कुठेही भीक माग, पोटभर नाही तर काही कर, पण इथं माझ्या नजरेसमोर पाहिजे नाही. आणि डबल का या घरी दिसला ना तर माझ्याहून वाईट नाही. चाल जा. जातो जा. माझ्या पाय लागू दे फक्त. पाया लागू देऊ, मामाचे- बरं लागून घे. कुठं पाठवते हो, हो त्याला लागून घे. बिचारायला काव तुम्ही समजत लागून नाही घे, का पाया लागून घे, जा. अरे अरे जा होय. माझ्या पाय लागू हो लागून घे, जा ना तर. दे. काही नाही म्हणलं बा. माझे मा हो, जा. पाया लागून बिलकुल नजरेच्या आड होईल. कुठं जाता जी दिनेश नको जाऊ मग कुठंच घरी राह मा नको जाऊ. मा आता नाही दिसत. अरे अरे अहो त्याला समजत नाही हो कुठं जाईल हो बिचारा. माँ मुझको अपने आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई माँ मुझे अपने आंचल में छुपा ले, सीने से लगा ले कि और मेरा कोई नहीं. मुझे अपनी आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई नहीं. मुझे अपनी आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई नहीं. माँ मुझको अपने आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई नहीं. माँ मुझे अपने आंचल में छुपा ले, सीने से लगा ले कि और मेरा कोई नहीं. ओ माँ मुझे अपनी आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई नहीं. माँ मुझे अपनी आंचल में छुपा ले, सीने से लगा ले, कि और मेरा कोई नहीं. राहू द्या ना मग कुठं जाईल व तो. अहो राहू द्या नको जाऊ द्या ना मग, तो राहू द्या कुठेही ना. जाईन त्याचा विचार तू नको करू. आणि तू इथे माझ्या नजरेसमोर तू पण राह पाहिजे नाही. काय म्हणाल्या नाही पाहिजे तू. काय बोलता हो तुम्ही कुठं बरोबर जाईन मी. चाल, तुला काही दिवस पर्यंत तू आल्या आईच्या इथं नेऊन देतो, तेथून तिकडे तू एकटी जाशील. अहो, तुम्ही काय बोलता. मी गर्भवती आहे. तुमचं लेकरू माझ्या पोटामध्ये वाढून राहिला आणि तुम्ही मला आईच्या घरी जा म्हणता. तू तुझ्या इकडे डिलिव्हरी करायची, पण तू इथे पाहिजे नाही. चल गे पकड, चाल काही दूर नेऊन देतो. चलो ऐ. अरे अरे माझी माँ काय करावं काही समजत नाही मला. माझ्या नवऱ्याने हाकलून दिलं, माझ्या आईच्या घरापर्यंत आणून सोडलं. माझं तर ठीक आहे, मी आपल्या आईच्या घरी राहीन, पण माझ्या पोरगा कोट्टा गेला असेल व माझा दिनेश कोटी गेला असेल. या एवढ्या मोठ्या आबाळाखाली कोट गेला असेल तो. डोक्यानं पागल आहे मा बिचारा. अरे अरे देवा, कोणाच्या घरी भीक मागत असेल, जेवला असेल का नसेल, काय करू मी काही समजत नाही मला. पण करू तरी काय मी, काय माझ्या हातामध्ये आहे. माझ्या या नवऱ्याच्या डोक्यामध्ये कोण हे भूत शिरवलं असं. आली आईच्या घरी, नाही जात मी आपल्या घरी पाय वापस. मला घराबाहेर जसे हाकले ना